स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके. सो आज आपण पाहणार आहोत HTML लिस्ट. तर HTML मध्ये काही लिस्ट दिलेल्या आहेत, राईट. जशी आपण नॉर्मली आपण समजा किराणा घ्यायला जाणार असो किंवा आपण मार्केटला जाणार असू तर आपण एक लिस्ट बनवतो, राईट. की त्याच्यामध्ये आपल्याला हे सामान आणायचं आहे, तो सामान आणायचा आहे, हे प्रोडक्ट्स आणायचे आहेत, ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, लिस्ट बनवतो. मग लिस्ट आपण पाहिले MS वर्ड यूज करताना लिस्ट आपण दोन प्रकारच्या पाहिल्या आहेत. एक तर त्याला नंबरिंग असते 1 2 3 4 किंवा ABCD किंवा रोमन I, बरोबर. और दुसरं असतं बुलेटिन ज्याच्यामध्ये डॉट असतो, कुठे ॲरो असतो, राईट. सो असे लिस्ट चा यूज जर तुम्हाला HTMLच्या वेब पेजेसमध्ये करायचा असेल तर HTML मध्ये 3 लिस्ट दिलेल्या आहेत. तर त्या लिस्ट आज आपण पाहणार आहोत, ठीक आहे. सो आजचं सेशन आपण स्टार्ट करूया. HTML लिस्ट are used to specify the list of information. Our list may contain one or more list elements. There are 3 types of HTML list. Order list, also called as numbered list, unordered list or bulleted list, description list or definition list. ठीक आहे. सो आपण इथं पाहिलं की लिस्ट इन्फॉर्मेशन जर तुम्हाला द्यायची, लिस्ट ऑफ इन्फॉर्मेशन जर द्यायची असेल तर HTML मध्ये लिस्ट आहेत, 3 प्रकारचे आहेत, ऑर्डर लिस्ट, अनऑर्डर लिस्ट आणि डेफिनेशन लिस्ट, ठीक आहे. सो फर्स्ट आपण ऑर्डर लिस्ट आज पाहूया. सगळ्यात पहिले की ऑर्डर लिस्ट मध्ये काय असतं. सो ऑर्डर लिस्ट डिस्प्लेज द एलिमेंट्स इन द नंबर्ड फॉर्मॅट. द HTML OL टॅग, ऑर्डर लिस्टचा शॉर्ट फॉर्म OL tag is used for the order list. We can use order list to represent the items either in numerical order format or in alphabetical order format. ओके. सो इथं काय म्हटलेलं आहे, तुम्हाला जर नंबरिंग असलेली जर लिस्ट बनवायची असेल HTML मध्ये तर तुम्ही OL टॅगचा यूज करू शकतात, म्हणजेच ऑर्डर लिस्ट टॅगचा यूज करू शकतात. मग ती OL टॅग कशी यूज करायची आणि त्याच्यामध्ये काय काय इफेक्ट आहेत ह्या गोष्टी आपण पाहूया, ठीक आहे. सो मी डिरेक्टली आपलं कालचं जे फोल्डर बनवलेलं आहे त्या फोल्डरमध्ये जातो, ठीक आहे. फोल्डरमध्ये ऑलरेडी काल आपण text.html नावाची फाईल बनवलेली होती, ठीक आहे. तीच फाईल मी इथं ओपन करतो, त्या फाईलच्या एंडला जातो आणि इथं आजचं सेशन स्टार्ट करतो. ओके. सो आज आपण काय पाहणार आहोत, HTML लिस्ट. ओके. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली कोणती लिस्ट पाहत आहोत आपण, ऑर्डर लिस्ट. सो ऑर्डर लिस्ट साठी आपल्याला काय म्हटलेलं आहे, OL टॅगचा यूज करा. मग सर OL टॅग तर लिहिली, आता पुढे मग आपल्या लिस्टमध्ये नंबर ऑफ आयटम्स असतील, राईट. म्हणजे काय असतील, लिस्ट आयटम्स असतील, म्हणून याला काय म्हणतात, LI टॅग. एका आयटमसाठी एक LI टॅग. अशा जितके पण तुमचे लिस्ट असेल तेवढे तुमचे LI टॅग येतील, ठीक आहे. सो लिस्ट आयटमसाठी LI टॅग यूज करणार आपण, राईट. सच ॲज मी आता इथं सगळे फ्रूट्स घेतो, मी इथं लिहितो ॲपल, बनाना, त्याच्यानंतर काय लिहिणार, गावा, त्याच्यानंतर ब्लॅकबेरीज, राईट. मी इथं काय केलं, ऑर्डर लिस्ट टॅग म्हणजे OL टॅग यूज केली आणि प्रत्येक आयटमसाठी लिस्ट आयटम नावाच्या टॅगमध्ये तो आयटम मी मेन्शन केला, ठीक आहे.
सो आता मी हा प्रोग्राम रन करून पाहतो आणि आपण चेक करूया आपल्याला आउटपुट काय मिळतं. सो ॲट द एंडला मी आलो, HTML लिस्ट लिहिलेलं होतं आणि त्याला बाय डिफॉल्ट 1 2 3 4 5 असं नंबरिंग आलेली आहे. आपण ऑर्डर लिस्ट यूज केली म्हणून इथं नंबरिंग आली, बरोबर. पण आता सर नाही, मला आहे ना इथं कॅपिटल ए पाहिजे किंवा स्मॉल ए पाहिजे किंवा रोमन ए पाहिजे, रोमन आय, कॅपिटल आय पाहिजे किंवा रोमन मधला लोअर अप्पर केस पाहिजे किंवा लोअर केस पाहिजे. ठीक आहे. सो मग त्याच्यासाठी काय करणार, तर त्याच्यासाठी आपल्याला इथं टाईप दिलेलं आहे. टाईप नावाचा ॲट्रिब्यूट यूज करून आपण ॲट्रिब्यूट सेट करू शकतो. टाईप इक्वल्स टू 1, दिस इज द डिफॉल्ट टाईप. इन दिस टाईप द लिस्ट आयटम्स आर नंबर्ड विथ द नंबर्स. ठीक आहे. हा काय डिफॉल्ट टाईप आहे म्हणून इथं लिहायची गरज पडली नाही. मी इथं कुठंच टाईप मेन्शन केलेला नाहीये, तरी सुद्धा इथं 1 लिहून आलंय. का, तर तो डिफॉल्ट आहे. पण नाही, मला रोमन मधला अप्पर केस पाहिजे असेल. ठीक आहे. सो मी काय करणार, OL टॅग जिथे लिहिलेली आहे त्याच्या पुढे टाईप ॲट्रिब्यूट लिहिणार आणि त्याच्यामध्ये कॅपिटल आय लिहिणार. ठीक आहे. सो आपण आपला परत प्रोग्राम रन करून पाहूया. रोमन लेटर्स रोमन अप्पर केस लेटरमध्ये आलेला आहे, राईट. सेम आपण असं करूया रोमन स्मॉल लेटर्समध्ये. ठीक आहे. तो मी स्मॉल आय लिहिला, स्मॉल लेटर्स आले. सेम मला कॅपिटल लेटर्समध्ये पाहिजे, कॅपिटल लेटर. मला स्मॉल लेटर्समध्ये पाहिजे, स्मॉल लेटर्समध्ये, राईट. सो आपण टाईप ॲट्रिब्यूट पाहिलं. आपल्याकडे एवढेच ऑप्शन्स आहेत. एक 1 म्हणजे नंबर, त्याच्यानंतर अप्पर केस रोमन, लोअर केस रोमन, अप्पर केस लेटर आणि लोअर केस लेटर, एवढेच ऑप्शन्स आहेत. मग सर नाही, मला आहे ना स्टार्ट जो आहे तो मला ABCD मध्ये ई पासून करायचा आहे. मला ए पासून सुरुवात नाही करायची. मग त्या केसमध्ये काय करणार. ठीक आहे. सो मी काय करणार, इथं OL टाईप ए ऑलरेडी लिहिलाय, त्याच्या पुढे काय करणार, स्टार्ट. स्टार्ट कितव्या नंबर पासून करायचा आहे, मला 5व्या लेटर पासून करायचा आहे. ठीक आहे. ई कोणता आहे, 5वा लेटर आहे आपला. ठीक आहे. सो मी इथं ई लिहिला, 5 लिहिला स्टार्ट. आणि आता आपण आउटपुट चेक करूया. आलंय, ई पासून स्टार्ट झालंय, EFGHI. ठीक आहे. सर मला अजून याच्यामध्ये अजून काही चेंजेस करता येतील का. मला उलट करायचं आहे. मला आहे ना ABCD जे आहे ते उलट दिसलं पाहिजे. ठीक आहे. सो मग त्याच्यासाठी काय करावं लागेल. सो आपल्या इथं रिव्हर्स नावाचा ॲट्रिब्यूट आहे. ह्या रिव्हर्स नावाच्या ॲट्रिब्यूटला व्हॅल्यू नाहीये, हे सिंग्युलर ॲट्रिब्यूट आहे. ठीक आहे. याला काही व्हॅल्यू द्यायची गरज नाही. तुम्ही फक्त रिव्हर्स म्हटलं तर रिव्हर्स होईल. आता आपण ई पासून कॅपिटल स्मॉल ए घेतलेला आहे आणि त्याला काय म्हटलंय, ई पासून स्टार्ट कर. पण रिव्हर्स पण करायला सांगितलंय आपल्याला. सो नॉर्मल याच्यामध्ये त्याने आपल्याला आउटपुट काय दिलंय, EFGHI. आता रिव्हर्स केल्यानंतर तो काय आउटपुट देईल तो आपण चेक करूया. ठीक आहे. स्टार्ट आपण काय म्हटलं होतं, ई पासून. मग त्याने काय केलं, स्टार्ट ई पासून केला आणि ई पासून उलटा गेला, म्हणजे EDCBA. ठीक आहे. याप्रमाणे तुम्ही तुमच्या कोणताही टाईप यूज करू शकता. इन केस जर तुम्हाला कॅपिटल आय यूज करायचा असेल तर कॅपिटल आय यूज करून चेक करू शकतात. ठीक आहे. सो आपण इथं 3 ॲट्रिब्यूट पाहिले, एक टाईप ॲट्रिब्यूट, एक स्टार्ट ॲट्रिब्यूट आणि एक रिव्हर्स ॲट्रिब्यूट. टाईप ॲट्रिब्यूटमध्ये आपल्याकडे किती ऑप्शन्स आहेत, तर 5 ऑप्शन्स आहेत. एक आहे न्यूमरिकल, दुसरा आहे कॅपिटल अप्पर केस लेटर्स आणि दुसरं लोअर केस लेटर, चौथं आहे रोमन अप्पर केस आणि 5वा आहे रोमन लोअर केस. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टार्ट, तुम्हाला ज्या नंबर पासून सुरुवात करायची असेल पहिल्या आयटमची तो नंबर त्याला द्यायचा. ठीक आहे. आणि जर इनकेस तुम्हाला ती जी लिस्ट आहे ती रिव्हर्स लिहायची असेल तर तुम्ही रिव्हर्स नावाचा ॲट्रिब्यूट यूज करू शकता. इथपर्यंत सगळ्यांना कळलेलं आहे, कोणाला काही डाऊट आहे. सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये रिप्लाय द्या, येस ऑर नो. सगळ्यांना कळलेलं आहे. ओके. मयू भगत, काय नाही कळलंय तुला.
ओके. सेकंड लिस्ट आहे आपल्याकडे अनऑर्डर लिस्ट. और मी आता जसं एक्झाम्पल दिलं होतं वर्डमध्ये आपण बुलेटिंग करतो त्या टाईपमध्ये बुलेटेड लिस्ट. ठीक आहे. सो इट डिस्प्लेज द एलिमेंट इन द बुलेटेड फॉर्मॅट. We can use unorder list where we do not need to display items in a particular order. ठीक आहे. सो याच्या जागी आपल्याला फक्त काय करायचं आहे, UL टॅग यूज करायची आहे. ओच्या जागी यू, सॉरी, ओच्या जागी यू यूज करायचा आहे जस्ट. ठीक आहे. सो मी इथं यू केला. त्याच्यानंतर सध्या मी हे सगळं काढून टाकतो आणि टाईप इथं काय देतो, टाईप इथं देतो डिस्क. पहिले टाईप देतच नाही. ज्याप्रमाणे आपण OLचं एक्झाम्पल पाहिलं होतं तसंच आपण हे पण एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे. आलाय तुमचं अनऑर्डर लिस्ट. बाय डिफॉल्ट कोणतं आलेलं आहे, तर बाय डिफॉल्ट आलंय डिस्क. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे टाईप कोणकोणते आहे, सर्कल आहे, स्क्वेअर आहे आणि नन आहे. ठीक आहे. सो मग आपण काय करूया, टाईप इक्वल्स टू सर्कल करून पाहूया आणि चेंजेस पाहूया काय होतात. टाईप इक्वल्स टू सर्कल आलंय सर्कल. टाईप इक्वल्स टू स्क्वेअर, स्क्वेअर मध्ये आले. मग टाईप इक्वल्स टू नन काय करेल, नन म्हणजे काहीच नको. ठीक आहे. नन म्हणजे नो, टाईपच नको त्याला, त्याला तिथं काही मेन्शनच करायचं नाहीये. फक्त लिस्टिंग टाईप मध्ये फक्त एका खाली एक दिसले पाहिजे, पण त्याला हे टाईप आलं नाही पाहिजे. सो दिस इज अनऑर्डर लिस्ट. इथे एक नोट लिहिलेली ती आपण वाचूया. The type attribute is not supported in the HTML5. Instead of type, you can use CSS property of list style type. Following is the example to show the CSS property of the UL tag. ठीक आहे. सो टाईप ॲट्रिब्यूट जे आपण यूज केलं OL टॅगमध्ये आणि UL टॅगमध्ये, तर ते हे HTML5 सपोर्ट करत नाही. ठीक आहे. त्याच्या जागी त्यांचं काय म्हणणं आहे की CSS ची एक प्रॉपर्टी आहे लिस्ट स्टाईल टाईप, ती तुम्ही यूज करावी. ठीक आहे. मग सर जर आपण डॉक टाईप HTML लिहिलं, याचा अर्थ HTML5 आहे. मग एका ठिकाणी तुम्ही म्हणताय की HTML5 टाईप ॲट्रिब्यूट सपोर्ट करत नाही, मग तरी सुद्धा आपला प्रोग्राम रन कसा झाला, आपल्याला आउटपुट कसं काय परफेक्ट मिळालं, आउटपुट कसं मिळतंय. सो ह्या सगळा जो कमाल आहे, ही सगळी कमाल तुमच्या ब्राउझरची आहे. जसं की तुम्ही आता हे गुगल क्रोम यूज करत आहात. ठीक आहे. गुगल क्रोम झालं, मायक्रोसॉफ्ट, त्याच्यानंतर सॉरी गुगल क्रोम, त्याच्यानंतर इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स, यांनी त्यांची फंक्शनॅलिटी अशी बनवलेली आहे की त्यांना काही फरक पडत नाही तुम्ही HTML मध्ये लिहित आहात का HTML5 मध्ये लिहित आहात. ठीक आहे. तुम्ही टॅग लिहिली, मग ती डेप्रिकेटेड असो, डेप्रिकेटेड म्हणजे आउटडेटेड असो किंवा लेटेस्ट असो, ते त्याचं आउटपुट तुम्हाला प्रॉपर देणार म्हणजे देणार. ठीक आहे. बट टेक्निकली पाहिलं गेलं तर टाईप ॲट्रिब्यूट हा HTML5चा भाग नाही आहे. ठीक आहे. आय थिंक सगळ्यांना कळलं असेल. सो मग आता सर मला जर आता टाईप ॲट्रिब्यूट असा यूज करायचा नाही आहे, मला CSS थ्रू यूज करायचा आहे, मग मी काय करणार, तर आपण काय करणार, स्टाईल नावाचा ॲट्रिब्यूट यूज करणार. ठीक आहे. स्टाईल नावाचा ॲट्रिब्यूट यूज करणार आणि याच्यामध्ये लिहिणार लिस्ट स्टाईल टाईप. ठीक आहे. आणि इथं मेन्शन काय करणार, लिस्ट स्टाईल टाईप. इथं आता मी करतो सर्कल आणि आपण आउटपुट चेक करू. आलेच सर्कल. याच्या जागी तुम्ही दुसरं काही टाकलं तरी चालेल. सच मी इथं परत टाकतो स्क्वेअर. सो इथं आउटपुट तुम्हाला स्क्वेअर मध्ये मिळेल. राईट. सो स्टाईल नावाचं ॲट्रिब्यूट यूज केलं, त्याच्यामध्ये आपण यूज केलं लिस्ट स्टाईल टाईप
आणि त्याला व्हॅल्यू दिलेली आहे स्क्वेअर. ठीक आहे. ही ह्या टाईपमध्ये जी आपण CSS लिहिलेली आहे हिला म्हणतात इनलाईन CSS. म्हणजे या पर्टिक्युलर लाईनमध्ये जी आपण CSS लिहिलेली आहे तिला इनलाईन CSS म्हणतात. CSSचे 3 प्रकार येतात, ते आपण जेव्हा CSS स्टार्ट करू तेव्हा पाहूया. पण जर एखाद्या टॅगमध्ये जर तुम्ही स्टाईल ॲट्रिब्यूट यूज करून जर CSS लिहित असाल तर त्याला इनलाईन CSS असं म्हणतात. लक्षात ठेवा. ओके. सो तेच इथं लिहिलेलं आहे, लिस्ट स्टाईल टाईप. त्याच्यानंतर HTMLचे डिस्क्रिप्शन लिस्ट और डेफिनेशन लिस्ट टॅग. पहिले मला सांगा सगळ्यांना UL टॅग कळलेली आहे? कोणाला काही डाऊट आहे? कळलं असेल तर रिप्लाय द्या चॅटबॉक्समध्ये. ओके. नेक्स्ट आपण पाहूया डिस्क्रिप्शन लिस्ट टॅग और डेफिनेशन लिस्ट टॅग. इट डिस्प्लेज द एलिमेंट्स इन द डेफिनेशन फॉर्म लाईक इन द डिक्शनरी. डिक्शनरी तुम्ही पाहिलेली असेल तर डिक्शनरीमध्ये काय केलेलं असतं ना की वरती तिचं हेडिंग दिलेलं असतं की समजा एखादं ठीक आहे, आपण एक एक्झाम्पलच पाहूया. ठीक आहे. सो बेसिकली तुम्ही एखादी डिक्शनरी पाहिली तर डिक्शनरीमध्ये कसं दिलेलं असतं, हा तुमचा तो वर्ड असतो आणि त्या वर्डबद्दल खाली इन्फॉर्मेशन दिलेली असते. राईट. बेसिकली असं दिलेलं असतं. म्हणजे वरती एक हेडिंग येणार आणि हेडिंगच्या आतमध्ये त्याची डेफिनेशन येणार. राईट. सो असा जर आपल्याला आउटपुट HTML मध्ये पाहिजे असेल तर आपल्याकडे ऑप्शन आहे डेफिनेशन लिस्ट टॅगचा. तर डेफिनेशन लिस्ट टॅगसाठी यूज करतात DL टॅग. त्याच्यानंतर तुमचं जे हेडिंग आहे किंवा तुमची जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनचं नाव किंवा त्या डेटाचं नाव लिहायसाठी DT टॅग यूज करतात. ठीक आहे. डिफाईन द टर्म किंवा डेटा टर्म असं म्हणतात याला. आणि दुसरं आहे डिस्क्रिप्शन किंवा डेफिनेशन. डेटा डेफिनेशन किंवा डेटा डिस्क्रिप्शन याच्यासाठी काय आहे तर DD टॅग यूज केली जाते. सो आपण हे टॅग यूज करून पाहूया. मी आपली UL टॅग जशी तशी ठेवतो आणि इथं DL टॅग लिहितो. DL टॅग कशासाठी? डेफिनेशन लिस्ट. सॉरी. त्याच्यानंतर डिफाईन द टर्म. डिफाईन द टर्म मी लिहितो HTML आणि इथं DT क्लोज करतो आणि त्याच्या खाली लिहितो डिफाईन द डेटा DD. आणि आता आपण आउटपुट चेक करूया. राईट. हे तुमचं हेडिंग आलं आणि त्याची डेफिनेशन इथं आली. राईट. जसं की तुम्ही बऱ्याच ठिकाणी बायोलॉजी किंवा केमिस्ट्रीमध्ये पाहिलेलं असेल, एखादी कन्सेप्ट असेल त्या कन्सेप्टची हेडिंग वरती दिली जाते आणि नेक्स्ट लाईनला त्याची डेफिनेशन दिलेली असते. ठीक आहे. सो त्याच टाईपमध्ये इथं दिलेलं आहे डेफिनेशन लिस्ट टॅग. इथपर्यंत सगळ्यांना कळलेलं आहे? कोणाला काही डाऊट आहे? आपण 3 लिस्ट पाहिलेल्या आहेत. फर्स्ट लिस्ट पाहिली आपण ऑर्डर लिस्ट, सेकंड पाहिली अनऑर्डर लिस्ट, थर्ड पाहिली डेफिनेशन लिस्ट. ऑर्डर लिस्ट आपण कधी यूज करतो? जेव्हा आपल्याला नंबर फॉर्मॅटमध्ये द्यायचं असेल तेव्हा. अनऑर्डर लिस्ट कधी यूज करतो? जेव्हा आपल्याला बुलेटिंग फॉर्मॅटमध्ये द्यायचं असेल किंवा नंबरिंगमध्ये द्यायचं नसेल तेव्हा. आणि डेफिनेशन लिस्ट कधी यूज करतो? जेव्हा आपल्याला एखादी टर्म किंवा एखादा कन्सेप्ट डिफाईन करायचा असेल तेव्हा. ऑर्डर लिस्टमध्ये कोणकोणते ॲट्रिब्यूट्स पाहिले आपण? टाईप ॲट्रिब्यूट पाहिला. टाईप ॲट्रिब्यूटचे किती टाईप पाहिले आपण? ॲट्रिब्यूटचे किती व्हॅल्यूज पाहिल्या? टाईप ॲट्रिब्यूटच्या 5 व्हॅल्यू पाहिल्या. कोणकोणत्या? एक आहे नंबरिंग म्हणजे 1 2 3 4. दुसरा आहे रोमन अप्पर केस कॅपिटल आय, रोमन लोअर केस स्मॉल आय, कॅपिटल अप्पर केस अप्पर केस लेटर म्हणजे कॅपिटल ए,
आणि लोअर केस लेटर्स म्हणजे स्मॉल ए. त्याच्यानंतर अनऑर्डर लिस्टमध्ये आपण काय चेक केलं? अनऑर्डर लिस्टमध्ये आपण कोणता टाईप ॲट्रिब्यूट पाहिला? सॉरी, टाईप ॲट्रिब्यूट कोणकोणते पाहिले? तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं सर्कल, डिस्क, स्क्वेअर आणि नन. ठीक आहे. या व्यतिरिक्त आपण कोणतं ॲट्रिब्यूट पाहिलं? ऑर्डर लिस्टमध्ये आपण रिव्हर्स नावाचं ॲट्रिब्यूट पाहिलं, की तुमची जी लिस्टिंग असेल ती तुम्हाला रिव्हर्स करायची असेल तर रिव्हर्स ॲट्रिब्यूट आपण चेक केलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं स्टार्ट ॲट्रिब्यूट. एखादं लिस्ट तुम्हाला पर्टिक्युलर नंबरपासून किंवा पर्टिक्युलर लेटरपासून स्टार्ट करायची असेल तर स्टार्ट नावाचं ॲट्रिब्यूट तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. सिमिलरली आपण इथं पाहिलं की टाईप ॲट्रिब्यूट हे डेप्रिकेटेड झालेलं आहे, म्हणजे आउटडेटेड झालेलं आहे. त्याच्यासाठी आपण काय यूज करणार? तर स्टाईल टॅग यूज करणार, म्हणजे इनलाईन CSS चा यूज करणार. ठीक आहे. आणि लास्टला आपण पाहिलं डेफिनेशन लिस्ट किंवा डिस्क्रिप्शन लिस्ट. कोणाला काही डाऊट आहे? सगळं क्लिअरिटी मिळाली आहे? ओके. सो आपण तुम्ही लिस्टचं जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल HTML लिस्टचा, जस्ट गुगलवर जायचं, तिथं टाकायचं HTML लिस्ट एक्झाम्पल. खूप सारे एक्झाम्पल्स मिळतील. कोणतंही एक एक्झाम्पल घ्यायचं. ठीक आहे. आणि त्याचं आउटपुट कसं येईल हे तुम्ही HTML मध्ये करून पाहायचं. सच ॲज मी इथे एक एक्झाम्पल घेतो, हे वालं लिस्ट ऑफ इंडियन स्टेट्स विथ देअर कॅपिटल. ठीक आहे. आता असं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं तर तुम्ही त्याचं आउटपुट कसं काढणार? तर मी आता एक एक्झाम्पल इथं घेतो. ठीक आहे. तुम्हाला कळावं म्हणून एक एक्झाम्पल घेतो. बाकी मी तुम्हाला असेच इमेजेस काढून देईल 5 ते 6. त्या सगळ्या असाइनमेंट्स म्हणून तुम्हाला कंप्लीट करायच्या. त्या इमेजेसचं मला आउटपुट तुम्ही लिस्टमध्ये द्यायचं आहे, HTML मध्ये रन करून दाखवायचं. ठीक आहे. सो इथं काय दिलं? लिस्ट ऑफ इंडियन स्टेट्स विथ देअर कॅपिटल. सो मी हेडिंग टाकतो लिस्ट ऑफ इंडियन स्टेट्स विथ देअर कॅपिटल्स. राईट. त्याच्यानंतर फर्स्ट कोणती आलेली आहे? पहिले त्यांनी काय केलं? 1 लिहिलेलं आहे म्हणजे ऑर्डर लिस्ट यूज केली. ठीक आहे. मग ऑर्डर लिस्टमध्ये काय घेणार आपण? सगळ्यात पहिले li टॅग घेणार. ठीक आहे. फर्स्ट काय म्हणतो तो? दिल्ली. मग मी इथं लिहितो दिल्ली. आणि मी चेक करतो एक वेळा आपला आउटपुट काय आलेलं आहे. राईट. लिस्ट ऑफ इंडियन स्टेट्स विथ देअर कॅपिटल 1 दिल्ली आलेलं आहे आपलं. राईट. त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे? सर्कल घेतलेलं आहे, पण ते कशाच्या आत दिसतंय तुम्हाला? तुमच्या फर्स्ट ऑर्डर लिस्ट जी आहे त्याच्या आतमध्ये दिसतंय. राईट. सो मी इथं काय करणार? इथं मी li जिथं क्लोज होते आहे त्याच्या आतमध्ये मेन्शन करणार ul li आणि इथं काय लिहिणार? न्यू दिल्ली. आणि माझी UL टॅग मी क्लोज करणार. स्टाईल सर्कल म्हणून द्यावं लागेल ना? हा, स्टाईल सर्कल करावं लागेल ना तिथं? हो हो. पहिले आपलं आउटपुट आलंय का ते चेक करूया. आलंय? बाय डिफॉल्ट 1 जे आहे ते आपल्याकडे आलेलं आहे. नंतर li जी आहे ती li आपल्याला टाईप इथं लिहावा लागेल. टाईप इक्वल्स टू सर्कल. ठीक आहे. आउटपुट आपलं ऑलरेडी आलेलं आहे.
नेक्स्ट असंच आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हरियाणा, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश असं लिहित जायचं आहे. ठीक आहे. सो मी काय करणार, हाच कोड कॉपी करणार आणि एका खाली एक टाकणार. राईट. सो सेकंड काय आहे, हरियाणा. हरियाणाचं हे काय आहे, कॅपिटल चंदीगड. असे करत करत आपल्या सगळ्या हे येणार, लिस्ट येणार. सगळ्यांना कळलेलं आहे? कोणाला काही डाऊट आहे? यूएल मीन्स सांगितलं ना, अनऑर्डर लिस्ट. आपण जेव्हा अनऑर्डर लिस्ट यूज केली तेव्हा आपण पाहिलं ना यूएल टॅग. क्लिअर आहे विद्या? ओके. सो असंच अजून एक एक्झाम्पल आहे. आता याला म्हणतात नेस्टेड लिस्ट. इथं पण काय आहे, नेस्टेड लिस्ट आहे. ठीक आहे. एका लिस्टमध्ये दुसरी लिस्ट अपेंड केलेली आहे, बरोबर. सेम इथं दुसरं एक्झाम्पल आहे, एका लिस्टमध्ये दुसरी लिस्ट, दुसऱ्या लिस्टमध्ये तिसरी लिस्ट असं टाकलेलं आहे. राईट. सो हे कसं येणार, मग याच्यासाठी आपण परत एक एक्झाम्पल, सेम असंच एक्झाम्पल एक पाहूया. सो आता याच्यामध्ये सगळे जे आहे ते फक्त यूएल टॅगच यूज केलेत. ठीक आहे. सो मी इथं यूएल घेतो. त्याच्यामध्ये फर्स्ट लिस्ट आयटम घेतो. फर्स्ट लिस्ट आयटम मध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे, HTML लिहिलेलं आहे. ठीक आहे. आपण रन करून पाहूया. आलं HTML. बाय डिफॉल्ट टाईप यूएलचा टाईप डिस्क असल्यामुळे मी इथं टाईप लिहायची गरज मला पडली नाही. ठीक आहे. मग तो नेक्स्ट काय म्हणतो, HTMLच्या आतमध्ये सर्कल पाहिजे आणि लिस्ट लिहिलेलं पाहिजे. ठीक आहे. सो मी काय करतो, ह्याच एलआय मध्ये इथं लिहितो यूएल. त्याचा टाईप काय देणार मी आता, सर्कल. ठीक आहे. टाईप काय दिला, सर्कल. आणि त्याच्यामध्ये आउटपुट काय लिहिलंय त्यांनी, लिस्ट. ठीक आहे. सो मी इथं लिस्ट लिहितो. ओ सॉरी, याच्यामध्ये एलआय, त्याच्यामध्ये लिस्ट स्लॅश एलआय आणि स्लॅश यूएल. आपण चेक करूया आलंय का आपलं आउटपुट. ठीक आहे. HTML मध्ये लिस्ट आली. आता इथपर्यंत तर आपण आलो. मग आता ह्या लिस्ट मध्ये आपल्याला अजून एक यूएल टॅग दिसत आहे. ठीक आहे. सो मी काय करणार, परत जिथं मी एलआय घेतलेला होता लिस्टचा, त्या एलआयच्या आतमध्ये अजून एक वेळा काय करणार, यूएल टॅग यूज करणार. यूएल टाईप इक्वल्स टू, आता इथं काय यूज केलेलं आहे त्यांनी, स्क्वेअर यूज केला आहे. ठीक आहे. मग आता परत ह्या यूएल मध्ये काय करणार मी, एलआय यूज करणार. मग त्या एलआय मध्ये मी काय लिहिणार, आता काय नाव दिलंय त्यांनी, लिस्ट ट्युटोरियल आणि लिस्ट एक्झाम्पल. सो मी इथं लिहितो लिस्ट ट्युटोरियल आणि लिस्ट एक्झाम्पल. आणि मी माझी अनऑर्डर लिस्ट क्लोज केली इथं. ठीक आहे. काय केलं कळलंय, मी यूएल टॅग यूज केली. यूएल टॅगच्या आतमध्ये पहिले एलआय घेतला, मग त्या एलआय मध्ये परत एक यूएल घेतला, मग त्यामध्ये परत एलआय, त्याच्यामध्ये परत यूएल. ठीक आहे. क्रोनॉलॉजी जी आहे ती तुमच्या UI वरनं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तुमचं HTML कसं बनणार आहे ते. ठीक आहे. सो आउटपुट आपण चेक करूया. आलंय HTML मध्ये सर्कल मध्ये लिस्ट आणि स्क्वेअर मध्ये लिस्ट ट्युटोरियल. ठीक आहे.
एक्झाम्पल सगळ्यांना कळले? दोघे एक्झाम्पल कळलेले आहेत? कोणाला काही डाऊट आहे? कोणाला काही विचारायचं आहे? आता काही काहींना एक्झाम्पल जे आहे ते कन्फ्युजिंग वाटत असेल, ठीक आहे, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करून पाहणार नाही, तुम्ही त्याच्यामध्ये काही वेगवेगळे चेंजेस करून पाहणार नाही, तुमच्या चुका होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. HTML हे मॅथ सारखं आहे. तुम्ही तुम्हाला क्वेश्चन दिल्यानंतर त्याचे तुम्ही 10 ॲन्सर्स वेगवेगळे लॉजिक लावून काढतात, बरोबर? सेम लॉजिक HTML मध्ये सुद्धा आहे. तुम्ही तुमचं डोकं वापरून कसं आउटपुट काढता हे तुमच्यावर डिपेंड आहे, पण आउटपुट आलं पाहिजे. ठीक आहे? कोणाला काही डाऊट आहे? नो सर. ओके. सो इथं HTML लिस्ट एक्झाम्पल सर्च केल्यानंतर खूप सारे एक्झाम्पल्स येत आहेत, ठीक आहे. याच्यातले मी 5 ते 10 एक्झाम्पल्स सॉर्ट आउट करतो आणि असाइनमेंट म्हणून तुम्हाला देतो. त्याच्यात काही असे सिम्पल पण असतील आणि काही असे थोडे कॉम्प्लिकेटेड सुद्धा असतील, ठीक आहे. सो तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस करा आणि ज्या एक्झाम्पलमध्ये किंवा ज्या असाइनमेंटमध्ये किंवा ज्या इमेजमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आला, मला डिरेक्टली व्हॉट्सॲपवर पर्सनली मेसेज करा. मी तुमचा इश्यू सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करेल. ओके. इन केस तुमच्याकडे PC असेल आणि तुम्हाला नाही समजत असेल आणि मला जर टाईम असेल तर मी तुम्हाला गुगल मीट थ्रू किंवा एनी डेस्क थ्रू कनेक्ट करून अजून समजवण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. होपसो सगळ्यांना क्लिअर झालेलं असेल. मी आता आजचं लेक्चरची PDF फाईल, त्याच्यानंतर त्याची व्हिडिओ आणि त्याच्यानंतर त्याची असाइनमेंट सगळी गुगलच्या क्लासरूममध्ये टाकणार आहे. सो रोज आठवणीने गुगल क्लासरूम चेक करा. ओके. आय थिंक सगळ्यांना क्लिअरिटी मिळाली असेल. इन केस मी चॅट बॉक्स याच्यामध्ये व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जर व्हिडिओ टाकायचं विसरलो तर तुम्ही एक वेळा प्लीज गुगल क्लासरूम चेक करून घेत जा, ठीक आहे. ओके, ठीक आहे. सो आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया आणि आज इथं थांबूया. हॅलो सर. हां, बोला.